त्यांची आठवण काढून भरभरून नाही बोललं असं मला माणूस आतापर्यंत भेटला नाही. त्यांच्या बाजूला एक फोटो होता, तो अजित दादांचा. कुणाला वाटलं नव्हतं काल आम्ही एकत्र कॅबिनेटमध्ये होतो आणि उद्याची सकाळ दादांची अशी उजडेल, कोणाला वाटलं नव्हतं. हे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक प्रशासनामध्ये अत्यंत अनुभव असणार, प्रशासनामध्ये एक प्रभुत्व असणार एक अनुभवी नेता अचानक आपल्यातून गेला. पण दुःख आहे, हे दुःख 3 दिवस दुखवटा होता, पूर्ण राज्याला दुखवटा होता. पण हे दुःख बाजूला सारून त्यांचे आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले. कारण शेवटी कोणताही नेता गेला तर तो नेहमी हे सांगत असतो की आपल्या कर्तव्यापासून आपण कधीही मागे हटायचं नाही, किती संकट आलं. माझे स्वतःचे वडील वारले, 3ऱ्या दिवशी मला कामाला जावं लागलं. माझी आजी वारली, 2ऱ्या दिवशी काहीतरी इलेक्शन होती, मला प्रचाराला जावं लागलं. माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसतं की अरे यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहेत, हे तर विमानाने फिरतात, हेलिकॉप्टरने फिरतात. तुम्हाला काय माहितीये की त्या विमानाने आम्ही का फिरतो, हेलिकॉप्टरने का फिरतो? कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं, जास्तीत जास्त काम करायचं असतं. आज सकाळपासून माझी आई देवपाण्यात घालून बसली. पंकजा विमानाने गेली, हेलिकॉप्टरने गेली, तिने सुखरूप पोचावं, तिच्या जीवाला तेवढी काळजी वाटत होती. कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते, कुठलाही अशी वेळ कोणावरही येऊ नये. पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून कामाला. सकाळी मी निघाले घरातून तेव्हा मला असंख्य लोकांचे मेसेज आले, ताई विमानाने येऊ नका, दानवे साहेब अवघड झाले, विमानाने येऊ नका, ताई तुम्ही विमानाने प्रवास करू नका. इतकी धडकी भरली लोकांना. सोन्यासारखा माणूस, अनेक वर्ष काम केलेला माणूस असा क्षणात गेला. हे दुःख लोकांना सोचलं नाही. पक्ष असू द्या, विचार असू द्या, परिवार असू द्या, काही असू द्या, पण कोणा शत्रूलाही अशा प्रकारचा मृत्यू येऊ नये. आपली संस्कृती आपल्याला सांगते. सकाळी आईचा फोन आला, तू विमानात जाऊ नको, गाडीत जा. मी हो हो म्हणले, पण विमानातच आले. आता गाडीत कशा सभा करू मी? माझ्या आज सकाळपासून 5 सभा आहेत, संध्याकाळी पुन्हा संभाजीनगरच्या जवळ सभा आहेत, उद्या सोलापूर, पंढरपूर, लातूर. त्या सभा करण्यासाठी मला हेलिकॉप्टर विमानात जावंच लागेल. म्हणलं मला काही चिंता नाही, हे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मी माझ्या कार्यकर्त्यासाठी करतो. ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची आहे. नेत्यांसाठी कार्यकर्ते झटतात, तर कार्यकर्त्यांसाठी झटणारा नेता सुद्धा त्यांना खूप बळ देऊन जातो.